2029ला वहिनीच मुख्यमंत्री म्हणून जागा घेतील अशी आशा. वाटलं नव्हतं की एवढे लोक पहिल्या दिवशी येतील. मी दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांच्या डोळ्यात दादांप्रती प्रेम दिसतंय. बारामतीकरांची इच्छा होती दादांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला हवं होतं. आता वहिनी पण तसंच कष्ट घेत आहेत. 2029ला सुनेत्रा वहिनीच उभ्या राहतील. आम्हा सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनीने मुख्यमंत्री म्हणून घेतली पाहिजे, असं विधान जनता दरबारानंतर जय पवार यांनी केलं. दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून. दरम्यान आजचा हा पहिलाच जनता दरबार होता जय पवार यांचा. आणि या पवार यांच्या जनता दरबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी 2029लाच सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. जयकुमार, खरं तर काही दिवसापूर्वीच असंच एक विधान आलं होतं मुख्यमंत्रीपदाबाबत आणि त्यावेळी असं एक विधान करण्यात आलं होतं की असे विधानं करू नयेत. पण आज जय पवार यांनीच म्हटलंय की 2029ला स्वतः सुनेत्रा पवारच मुख्यमंत्री होतील. कार्यकर्त्यांची आशा आहे. आजचा जनता दरबार, त्यानंतरची प्रतिक्रिया, सविस्तर काय अपडेट द्या. आपण बघतोय की युवा नेते जय पवार आज त्यांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. बारामतीतल्या त्यांच्या सहयोग या निवासस्थानी त्यांचा जनता दरबार पार पडला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जे हयात होते त्यावेळेस त्यांचा जनता दरबार या सहयोग या निवासस्थानी पार पडायचा. आणि जनता दरबार पार पडल्यानंतर जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना प्रश्न विचारला की 2029 कसं बघता, या निवडणुकीकडे कसं बघतात. ते त्यांचं असं म्हणणं आलं की सर्वांचे बारामतीकरांची एकच इच्छा होती की दादांना त्यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता 2029ला वहिनी उभ्या राहतील आणि बारामतीमध्ये अशी आशा आहे की वहिनी 2029ला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान होतील अशी आशा आपण व्यक्त करतो, असे जय पवारांनी बारामतीमध्ये म्हटलेलं आहे. यामुळे आता बारामतीमध्ये एकच चर्चा रंगू लागलेली की 2029ला बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार हेच उमेदवार असतील अशी चर्चा आता बारामतीमध्ये उठू लागलेली आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा या निमित्तानं निर्माण होतोय की पुन्हा एकदा या सगळ्या जनता दरबारानंतर मुख्यमंत्री पदाचं लॉबिंग आणि तेही थेट जय पवारांकडनं होतंय. याबाबत काय सांगाल? आपण बघतोय की बारामतीमध्ये आता सुनेत्रा पवार जे आहेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. बारामतीच्या या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी राज्याच्या रेकॉर्ड ब्रेक त्यांनी मतदान त्यामध्ये हासिल केलेलं आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पवारांकडे आता बारामतीची धुरा त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे बारामतीकडे लक्ष केंद्रित करताना आपल्याला पाहायला मिळतात. बारामतीमधले संघटन एक करण्यामध्ये आता जय पवार सक्रिय झालेले आहेत. बारामतीमध्ये ते आता जनता दरबार घेत आहेत. कुठेतरी जय पवार आता बारामतीमध्ये सध्या सक्रिय आहेत. त्यामुळे येणाऱ्या 29ची तयारी ही सुनेत्रा पवार यांच्यासाठीच जय पवार सध्या करत असल्याचे चित्र बारामतीमध्ये सध्या दिसत आहे. नक्कीच. एकूणच या सगळ्या संदर्भात आजचा जो हा जनता दरबार होता त्यावेळी अनेकांनी उपस्थिती लावली. एकीकडे त्याच वेळेला युगेंद्र पवार यांची देखील राजकीय दौरे सुरू आहेत. जय पवार यांचे जनता दरबार सुरू आहेत. आजच्या जनता दरबाराला मिळालेला प्रतिसाद कसा होता? आपण बघतोय की जनता दरबाराला आज नागरिकांच्या बहुतेकांची उपस्थित लावली. बारामतीतल्या तालुक्यातल्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित लावली. दिवंगत बांधवांनी त्यांचे अडचणी प्रश्न त्या ठिकाणी मांडले. त्यानंतर दिवंगत बांधवांनी त्यांचे आभार देखील मानले. जसे अजित पवार होते त्यावेळेस दादांकडनं जसं त्यांच्याशी मार्गदर्शन होतं तसंच मार्गदर्शन जय पवारांनी केलेलं असल्याचं दिवंगत बांधवांनी सांगितलेलं. तसंच आपण बघतोय की युवा नेते युगेंद्र पवार हे देखील बारामती तालुक्यामध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. शरद पवार गटाकडून मागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध 2024ची निवडणूक युगेंद्र पवार यांनी लढली होती आणि आता युगेंद्र पवार या संपूर्ण निवडणुकीनंतर ते पण सक्रिय झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. बारामतीमध्ये त्यांनी त्यांचं युवा वर्ग असेल किंवा इतर सामाजिक कार्य असेल त्यामध्ये देखील ते सक्रिय झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. नक्कीच. एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्यावरही आपले लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल.